वारंवार दुबईला जायची महिला संशय म्हणून तपासणी केली असं गुप्तांगाच्या आत असा प्रकार पोलिसांनी डोळ्यांना हात लावला. भयंकर. हे सुचलंच कसं? महिलेला जागेवरून उचललं. ही घटना समोर आल्यानंतर अनेकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला. विमानतळावर रोज हजारो प्रवासी ये जा करत असतात, परंतु कधीकधी काही घटना अशा घडतात की त्या ऐकूनही लोक थक्क होतात. एका साध्यासुध्या दिसणाऱ्या महिलेने इतका धक्कादायक प्रकार केला असेल याची कल्पनाही कुणाला नव्हती. पण काहीतरी गडबड असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आधीपासूनच येत होता. गुजरातमधील पारडी परिसरात राहणारी ही महिला वरकरणी अत्यंत साधी आणि सामान्य आयुष्य जगणारी वाटत होती. तिचं कुटुंब, तिचं दैनंदिन आयुष्य सगळं काही अगदी नेहमीसारखंच होतं. पण तिच्या प्रवासाच्या सवयींकडे पाहिल्यावर मात्र काहीतरी वेगळं दिसत होतं. कारण ती वारंवार परदेशात जात होती. गेल्या काही महिन्यांपासून ही महिला दर महिन्याला दुबईला जात होती. एकदा जाणं, दोनदा जाणं समजू शकतं, पण सलग 4 महिने ते जवळपास प्रत्येक महिन्यात दुबईला जाऊन पुन्हा भारतात परत येत होते. इतक्या वारंवार होणाऱ्या प्रवासाने विमानतळावरील अधिकाऱ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधलं. विमानतळावर एक अत्याधुनिक यंत्रणा बसवलेली असते, ज्याला ॲडव्हान्स पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणतात. ही यंत्रणा प्रत्येक प्रवासाचा इतिहास तपासते. कोण कुठे गेला, किती वेळा गेला, किती दिवस राहिला याची सगळी माहिती यातून समोर येते. या यंत्रणेमुळेच अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की एक महिला वारंवार सुरत ते दुबई असा प्रवास करत आहे. सुरुवातीला ही बाब साधी वाटली, पण तिच्या प्रवासाचा पॅटर्न पाहिल्यावर संशय अधिक गडद झाला. कारण प्रत्येक वेळेस तिचा प्रवास जवळपास सारखाच होता. ती दुबईला जायची, काही दिवस राहायची आणि मग पुन्हा परत यायची. पण या प्रवासामागे नेमकं काय कारण आहे याचं स्पष्ट उत्तर कुणालाच मिळत नव्हतं. तिच्या तिकिटांची बुकिंग, तिच्या प्रवासाची वेळ सगळं काही संशयास्पद वाटत होतं. सीमाशुल्क विभाग आणि महसूल गुप्तचर संचालनालयाचे अधिकारी याबाबत सतर्क झाले. त्यांनी तिच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. पुढच्या वेळी ती दुबईहून भारतात परत येईल तेव्हा तिची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान काही आठवडे शांततेत गेले. अधिकारी योग्य संधीची वाट पाहत होते आणि अखेर तो दिवस आला जेव्हा ही महिला पुन्हा एकदा दुबईहून भारतात परत येत होती. 7 जूनचा तो दिवस होता. दुबईहून आलेले विमान सुरत विमानतळावर उतरलं. प्रवासी एकामागोमाग एक बाहेर येऊ लागले. त्याच प्रवाशांच्या गर्दीत ती महिला देखील होती, पण अधिकाऱ्यांचे डोळे आधीपासूनच तिच्यावर होते. इमिग्रेशन पार करून पुढे जाणार इतक्यात अधिकाऱ्यांनी तिला थांबवलं. सुरुवातीला तिला साधे काही प्रश्न विचारण्यात आले. तिच्या दुबईच्या प्रवासाबद्दल माहिती मागण्यात आली, पण तिची उत्तरं विस्कळीत होती. ती स्पष्ट बोलत नव्हती, कधी काही सांगत नव्हती, कधी काही तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. अधिकाऱ्यांना आता खात्री पटू लागली की काहीतरी मोठं लपवलं जात आहे. यानंतर तिची सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला, पण त्या क्षणीही काही संशयास्पद वस्तू सापडली नाही. तिच्या बॅगेतही काही विशेष नव्हतं, त्यामुळे क्षणभर अधिकारीही संभ्रमात पडले. पण तिच्या वागण्यातला तणाव मात्र वाढतच होता. ती वारंवार घाबरत होती, टाळाटाळ करत होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तिला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितलं. हे ऐकताच ती घाबरली. तिने एक्स-रे करण्यास नकार दिला. हा नकार अधिकाऱ्यांसाठी मोठा संकेत होता, कारण सामान्य माणूस अशी तपासणी टाळत होता. प्रकरण आता गंभीर झालं होतं, त्यामुळे अधिकाऱ्यांनी तिला न्यायालयात सादर केलं आणि वैद्यकीय तपासणीसाठी परवानगी मागितली. न्यायालयाने परवानगी दिल्यावर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तिचा एक्स-रे करण्यात आला. डॉक्टरांनी जेव्हा स्क्रीनवर रिपोर्ट पाहिला तेव्हा ते क्षणभर थपकले. उपस्थित अधिकारीही त्या स्क्रीनकडे पाहत राहिले. रिपोर्टमध्ये काहीतरी वेगळं दिसत होतं. मानवी शरीरात असण्यासारखं नसलेलं काहीतरी स्पष्टपणे दिसत होतं. आता सगळ्यांचा संशय खात्रीत बदलत चालला होता. त्यानंतर डॉक्टरांनी अधिक तपासणी केली आणि हळूहळू त्या गुढाचा उलगडा होऊ लागला. जे समोर आलं ते ऐकून अनेक अधिकारी अक्षरशः थक्क झाले. महिलेच्या गुप्तांगात 2 कॅप्सूल लपवून ठेवण्यात आल्या होत्या. त्या अत्यंत कौशल्याने आत लपवण्यात आल्या होत्या, ज्यामुळे साध्या तपासणीत त्या सापडणे कठीण होते. ते कॅप्सूल बाहेर काढल्यानंतर त्यात काय आहे हे पाहण्यासाठी त्या उघडण्यात आल्या आणि त्यातून जे बाहेर आलं ते पाहून सर्वांचाच डोळ्यावर विश्वास बसेनासा झाला. त्या कॅप्सूलमध्ये सोनं भरलेलं होतं. तपासणी केल्यानंतर समोर आलं की त्या कॅप्सूलमध्ये एकूण सुमारे 550 ग्रॅम सोनं होतं, ज्याची बाजारातील किंमत जवळपास 41 लाख रुपये होती. ही महिला दुबईहून भारतात सोन्याची तस्करी करत होती. गुप्तांगात कॅप्सूल लपवून ती विमानतळावरील तपासणी चुकवण्याचा प्रयत्न करत होती. अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेतलं आणि सोनं जप्त केलं. आता तिची सखोल चौकशी सुरू आहे. या तस्करीमागे आणखी कोण आहे याचा शोध घेतला जातोय. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे अशा तस्करीच्या घटना वाढत आहेत. तस्कर नवनवीन आणि धक्कादायक पद्धती वापरून सोनं देशात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट केली: गुन्हेगार कितीही हुशार असले तरी कायद्याच्या नजरेतून कायम सुटू शकत नाहीत. आणि यावेळीही शेवटी सत्य समोर आलंच.